कधी असं झालंय का की प्रेमात पडल्यावर असं वाटतंय की हे तर व्यसनच आहे, सतत फक्त एकाच व्यक्तीचा विचार? हो ना? तर यामागे एक भन्नाट विज्ञान आहे आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत. डॉक्टर गेल सॉल्ट्स यांनी अगदी बरोबर सांगितलंय, प्रेम हे व्यसनासारखं वाटू शकतं. मग प्रश्न हा आहे की या जबरदस्त शक्तीमागे नक्की काय आहे? चला शोधून काढूया. तर हाच आपला आजचा मुख्य प्रश्न आहे. प्रेमात पडल्यावर एखाद्या केमिकल ॲडिक्शनसारखं का वाटतं? चला तर मग या केमिकल प्रवासावर निघूया आणि याचं उत्तर शोधूया. बरं, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, प्रेमाची एक नवीन ओळख. म्हणजे आपण ज्या तीव्र भावनेबद्दल बोलतोय ती विज्ञानाच्या भाषेत नक्की काय आहे, आधी हेच स्पष्ट करून घेऊया. ओके, तर विज्ञानानुसार रोमॅन्टिक प्रेम म्हणजे काय, ही आहे त्याची व्याख्या. दुसऱ्या व्यक्तीसाठी असलेली एक तीव्र इच्छा, आणि ही इच्छा भविष्यातही टिकून राहील अशी अपेक्षा. म्हणजे बघा, हे काही साधं आकर्षण किंवा मैत्री नाहीये, याच्यामध्ये एक लाँग टर्म कमिटमेंटची भावना आहे. इथे आपण 3 वेगवेगळ्या गोष्टींमधला फरक पाहू शकतो: रोमॅन्टिक प्रेम, वासना आणि साहचर्य प्रेम. बघा, रोमॅन्टिक प्रेमामध्ये असते तीव्र इच्छा आणि एक हक्काची भावना. हे वासनेसारखं क्षणिक नसतं किंवा साहचर्य प्रेमासारखं फक्त उबदार नसतं. यात एक वेगळीच उत्कटता असते आणि ते कायम टिकेल अशी एक खोलवरची अपेक्षा असते. मग या तीव्र इच्छेचं कारण काय? याचं उत्तर आहे आपल्या मेंदूतल्या केमिकल्समध्ये. चला तर मग ह्या लव्ह कॉकटेलमध्ये जरा डुबकी मारूया आणि बघूया की कोणते न्यूरोट्रान्समीटर ही सगळी जादू करतात. सगळ्यात आधी येतो डोपामाइन. प्रेमाच्या सुरुवातीच्या काळात आपला मेंदू या केमिकलने अक्षरशः भरून जातो. याला रिवॉर्ड केमिकल असंही म्हणतात. का? कारण जेव्हा आपल्याला काहीतरी भारी वाटतं, आनंद मिळतो, तेव्हा हे रिलीज होतं आणि मग आपल्याला ती गोष्ट पुन्हा करावीशी वाटते. आणि याच डोपामाइनमुळे आपल्याला आपल्या पार्टनरचं व्यसन लागल्यासारखं वाटतं. आणि गंमत म्हणजे काय, प्रेमात असताना डोपामाइनमुळे होणारा परिणाम हा अगदी कोकेन घेतल्यावर किंवा जुगार खेळल्यावर होणाऱ्या परिणामासारखाच असतो. म्हणूनच ती व्यक्ती आपल्याला पुन्हा पुन्हा हवीशी वाटते. अच्छा, आता त्या सततच्या विचारांबद्दल बोलूया. प्रेमात पडल्यावर डोक्यातून पार्टनरचा विचार जातच नाही, बरोबर? तर या वेड्यामागे आहे सेरोटोनिन नावाचं केमिकल, जे आपले विचार आणि मूड कंट्रोल करतं. रिसर्चमधून एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे. प्रेमाच्या सुरुवातीला सेरोटोनिनची लेवल कमी होते आणि अशीच कमी लेवल OCD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असलेल्या लोकांमध्ये पण दिसते. म्हणूनच तर आपण आपल्या पार्टनरबद्दल इतका विचार करतो आणि जेव्हा ते दूर असतात तेव्हा आपल्याला त्यांची खूप जास्त ओढ लागते. आणि मग येतो तिसरा महत्त्वाचा खेळाडू, ऑक्सिटोसिन. याला कडल हार्मोन किंवा मिठीचं रसायन असंही म्हणतात. आणि नावाप्रमाणेच याचं काम आहे, हे आपल्याला आपल्या पार्टनरशी जोडलेलं आणि एकदम सुरक्षित असल्याची भावना देतं. जेव्हा आपण आपल्या पार्टनरला मिठी मारतो किंवा अगदी फक्त हात धरतो, तेव्हा हे ऑक्सिटोसिन रिलीज होतं आणि यामुळेच आपलं इमोशनल बॉन्डिंग मजबूत होतं. आपल्याला ती उबदार, सुरक्षित भावना मिळते, अगदी घरी आल्यासारखी. बरं, पण या सगळ्या केमिकल लोचाचा आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर काय परिणाम होतो? कधी विचार केलाय का की प्रेमात पडल्यावर लोक इतके वेड्यासारखे का वागतात? चला बघूया की प्रेमात पडल्यावर आपला लॉजिकल विचार करणारा मेंदू कसा बंद पडतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रेमात असताना आपल्या मेंदूचा जो इमोशनल भाग आहे ना, तो एकदम हायपर ॲक्टिव्ह होतो आणि त्याचवेळी आपला लॉजिकल विचार करणारा, प्लॅनिंग करणारा जो भाग असतो म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्स, तो थोडा शटडाऊन होतो. असं समजा की आपल्या मेंदूचा CEO सुट्टीवर गेलाय. आणि म्हणूनच मग लोक असं काहीही म्हणतात की अरे आपण सगळं मॅनेज करू, जरी त्यांचा पार्टनर विवाहित असला आणि जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात राहत असला तरी. कारण जेव्हा लॉजिकल ब्रेन थोडा शांत असतो तेव्हा कोणतीच अडचण मोठी वाटत नाही. तर मग जर आपला मेंदूच प्रेमात इतका इरॅशनल होत असेल तर चुकीचे निर्णय घेण्यापासून स्वतःला कसं वाचवायचं? आणि इथेच एंट्री होते स्लो लव्ह या आधुनिक कॉन्सेप्टची. चला बघूया की आजकाल लोक नात्यांमध्ये एवढी सावधगिरी का बाळगत आहेत. एका स्टडीनुसार एकत्र राहणाऱ्या अनमॅरिड कपल्सपैकी तब्बल 67% लोकांना घटस्फोटाची भीती वाटते आणि हीच भीती त्यांना लग्नासारखा मोठा निर्णय घेण्याआधी जास्त वेळ घ्यायला लावते, एकमेकांना नीट समजून घ्यायला भाग पाडते. याचा अर्थ काय? तर आजकाल लोक लग्नाआधी एकत्र राहून किंवा एकमेकांना खूप वेळ देऊन काही घाई गडबड करत नाहीयेत, उलट ते जास्त विचारपूर्वक वागत आहेत. लग्न हे आता नात्याची सुरुवात नाही, तर ते नात्याचा एक फायनल टप्पा बनत चाललंय, जिथे पोचण्याआधी खूप काही पार केलेलं असतं. आणि असं दिसतंय की ही पद्धत कामाला येते, कारण तब्बल 81% विवाहित लोक म्हणतात की जर संधी मिळाली तर ते पुन्हा त्याच व्यक्तीशी लग्न करतील. यावरून कळतं की हा स्लो लव्हचा फंडा खरंच जास्त मजबूत आणि आनंदी नाती तयार करतोय.
ठीक आहे, पण सुरुवातीची ती सगळी केमिस्ट्री आणि पॅशन कमी झाल्यावर काय? प्रेम दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी विज्ञान काय सांगतं? चला, आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. नातं टिकवण्यासाठी मेंदूच्या 3 सिस्टीम्स ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. 1 सेक्स ड्राईव्ह, यासाठी नियमित लैंगिक संबंध महत्त्वाचे आहेत. 2 रोमॅन्टिक लव्ह, यासाठी एकत्र काहीतरी नवीन एक्साइटिंग गोष्टी करा ज्यामुळे डोपामाइन वाढेल. आणि 3 अटॅचमेंट, यासाठी एकमेकांच्या फिजिकल टचमध्ये राहा ज्यामुळे ऑक्सिटोसिन वाढेल. जे कपल्स खूप वर्षांपासून एकत्र आणि आनंदी आहेत त्यांच्या ब्रेन स्कॅन्समधून काही गोष्टी समोर आल्या आहेत. ते एकमेकांप्रती सहानुभूती ठेवतात, स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवतात आणि ते पॉझिटिव्ह इल्युजन वापरतात. म्हणजे काय? तर पार्टनरच्या चांगल्या गोष्टींवर जास्त फोकस करतात आणि ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याकडे दुर्लक्ष करतात. एक सोपा नियम म्हणजे दररोज एकमेकांना काहीतरी चांगलं बोला. या छोट्याशा गोष्टीने खूप मोठा फरक पडतो. आणि शेवटी डॉक्टर हेलन फिशर आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट आठवण करून देतात. आपण प्रेम करण्यासाठीच बनलेलो आहोत. प्रेम ही फक्त एक भावना नाहीये, तर ती आपली एक मूलभूत गरज आहे. आणि जर या मागचं विज्ञान आपण नीट समजून घेतलं तर आपण ही सुंदर भावना अधिक चांगल्या प्रकारे जपू शकतो आणि आपली नाती अजून मजबूत बनवू शकतो.